नमस्कार मंडळी, आज आपण करतोय मस्त गाजर हलवा, तोही काही न खिसता वगैरे. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. तयारी: मी 1.5 किलो गाजरं घेतली आहेत, व्यवस्थित धुवून साल काढली आहे, परत एकदा धुतली आणि कोरडी केली आहेत. तर एवढी पुरेशी होतात. 2 वाट्या साखर, ही तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करा बरं का, पण तेवढी तरी लागेल. साय आहे 1 कप आपलं फ्रेश म्हशीच्या दुधाची. पाऊण कप दूध, 100 ते 150 ग्राम खवा, हाही कमी जास्त केला तरी चालणार आहे. आणि जर तुम्हाला खवा नसेल आयत्या वेळेस तर थोडे पेढे चुरून घ्या, नाही तर मग साय वाढवा. याच्यापैकी तुम्ही काही करू शकता. वेलची पूड थोडीशी आणि गार्निशिंगला बदाम पिस्त्याचे काप आणि तूप थोडं परतायला सुरुवातीला. हे तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, 1-2 चमचे पुरेसे होतात. तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करायची का. आणि अजून आपला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट राहिला आहे बरं का, ज्याने मस्त लाल चुटूक कलर येणार आहे. तो आहे बीटरूट ज्यूस. तो कसा करायचा ते तुम्हाला मी नंतर दाखवते. तर आता आपण हे फूड प्रोसेसरमध्ये करायला घेऊयात बरं का. अर्धा किलो मी एका वेळेस घालते आहे, म्हणजे फार लोड येत नाही. असं मला 3 वेळा करायला लागणार आहे, पण एक 10-10 सेकंदात मस्तपैकी बारीक होऊन जातो. ठीक आहे, चला आपण बघूयात. आता मी करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते, म्हणजे शूटिंग फार मोठं होणार नाही, व्हिडिओ तुम्हाला कंटाळा येणार नाही. आता मी बारीक करते, मग तुम्हाला दाखवते केवढं. हे बघा, असं एवढं बारीक करायचं आहे. फार मोठं नाही, फार बारीक नाही. तुम्हाला हवं आहे ना, तर तुम्ही काय करा, फूड प्रोसेसर नसेल कोणाकडे तर चॉपर असतं ना, ते दोऱ्याने ओढायचं ते, किंवा इलेक्ट्रिक चॉपर, किंवा ते वरून दाबायचं चॉपर, कशातही केलं चालतं. मिक्सर मी प्रिफर करणार नाही, कारण मग तुकडे होत नाही, मिक्सरमध्ये गाळ होतो. असे तुकडे झाले पाहिजेत. आणि तुम्हाला अगदी आवडत असेल तर किसून देखील घाला हो, काही माझं म्हणणं नाही. पण हे मला कसं आहे की जरा गोष्टी सोप्या करायची पद्धत किंवा सवय आहे ना, त्याच्यामुळे. तर चला आता आपण सुरुवात करूया का ॲक्च्युअल कृतीला. थोडं तूप घालते आहे मी आणि मग गाजर छान परतून घेऊयात. अगदी गडबड असेल ना, तर हे गाजर, साखर, दूध आणि आपलं काय मलाई सगळं एकत्र घातलं आणि शिजवून घेतलं ना फटाफट तरी चालतं. कधी मी तसं देखील करते. अगदी नाही परतलं तरी चालतं. पण आता अगदी स्टेप बाय स्टेप दाखवतोय ना, म्हणून मी तुम्हाला हे परतून वगैरे व्यवस्थित दाखवते, म्हणजे नवशिक्या मुलींना देखील हे कळेल. तर हे गाजर चांगलं परतून घेऊयात. माझे वडील आले होते ना माझ्याकडे, ते आत्ता नाही आहेत खरं, पण त्यांना माझं फार कौतुक असायचं. तर त्यांनी एकदा गाजरं आणली माझ्याकडे असताना, तर म्हणे चल मी तुला किसून देतो. मी म्हटलं नको, मी करते ना फूड प्रोसेसरमध्ये, कशाला किसायचं. तर म्हणे अरे बापरे, कशाला किसायचं, म्हणजे ते लागेल ना आता. मी म्हटलं नाही, गंमत बघा. आणि मी 10 मिनटात सगळं तयारी केली. एवढे खुश झाले ना ते माझ्या डोक्यावर की अरे वा, आपली पोरगी हुशारच आहे. आणि म्हणे चवीला तर काहीच फरक नाही, असं ती कथा माझी. आणि वडील माहिती आहे ना किती प्रेम करतात, तसंच ते माझे वडील खूप छान होते, माझ्यावर खूप प्रेम करायचे. आता मी दूध आणि साय एकत्र टाकलेलं आहे आणि हलवूयात जरा. आता याला पाणी सुटेल थोडं 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 थोडं, आणि साखर टाकले की बऱ्यापैकी सुटेल. आणि त्याच मिश्रणात आपण ते शिजवणार आहोत गाजर. हे जसं मी म्हटलं तसं एकत्र सगळं करून शिजायला ठेवलं तरी चालणार आहे. काही फारसा फरक पडत नाही चवीला, 19-20 कुठेतरी फरक असेल. हे सगळं मोठ्या गॅसवर करायचं आहे बरं का आत्ताच्या पोझिशनला. आणि शक्यतो करून मी सगळ्याला स्टीलच्या कढया, स्टीलची भांडीच वापरते. माझ्याकडे 2 कढया आहेत ॲल्युमिनियमच्या, पण नाही फारसं वापरत. अगदीच इमर्जन्सी असेल तरच वापरते, नाहीतर माझा सगळा स्वयंपाक स्टीलच्या भांड्यांमध्येच होतो. साखर ही आत्ता तर एवढी मला पुरेशी वाटते. मला जर वाटलं मी नंतर तर मी टाकेन आणि तुम्हाला सांगेन, पण मला वाटत नाही की लागेल. थोडं होत आलं आणि त्याला चाटून बघायचं, जर कमी वाटली तर थोडी वाढवा. आता याला मस्तपैकी सगळं पाणी सुटणार आहे आणि त्याच पाण्यात आपण ते शिजवणार आहोत.
आता आपल्याला काही करायचं नाही आहे, ते आपलं आपलं शिस्त आहे. तोपर्यंत आपण आपली साईड बाय साईड कामं करून घ्यायची आहेत. फक्त मधून हलवायचे बरं का, पण नाहीतर खाली लागतं. कधी मोठा गॅस कधी छोटा गॅस असं करत करत ते हलवायचं आहे. हे बघा, असं आत्ताच पाणी सुटायला सुरुवात झाली आहे आणि ह्याच पाण्यात आपण ते शिजवणार आहोत. आणि आटेपर्यंत शिजलं की गाजर हलवा झालेला आहे. आणि होत होत आलं ना की मग आपण तो खवा टाकायचा, आत्तापासून नाही टाकायचा आहे. आता तरी माझा मोठा गॅस आहे. असं मस्तपैकी मिश्रण पातळ होतं. आटलं की आपला हलवा झाला. तरी 15 मिनटं आरामात लागणार आहेत बरं का याला. तुमची साईड बाय साईड कामं करू शकता तुम्ही. मी देखील साईड बाय साईड चालूच आहे माझं काही ना काही. आपलं हे राहिलं ना दाखवायचं. असं मी बीट किसते आणि मग त्याचा ज्यूस काढते. तुम्हाला हवं तर मिक्सरमधनं काढा आणि मग त्याचं पिळून घ्या ज्यूस, किंवा डायरेक्ट किसून ते परतलं तरी चालणार आहे हलव्याबरोबर. पण हा ज्यूस मला लागणार होता पावभाजीला वगैरे देखील थोडासा लाल कलर आणायला, म्हणून मी तो करून ठेवते. थोडा जेवढा लागेल तेवढा वापरेल आणि मग उरलेला मी फ्रीजरमध्ये ठेवून देईल त्याचा बर्फ बनवून, आणि लागेल तसा काढेन मग. विकतच्या कलरपेक्षा हे किती ओरिजिनल छान नाही का, ऑर्गॅनिक, हेल्दी पण आहे. आता गाजर हलव्यामध्ये काही हेल्दी नाही म्हणा, पण तेवढंच आपलं कधीतरी चालतं. आता हा बऱ्यापैकी आटत आलेला आहे. आता खवा घालायची वेळ झाली आहे. आता आपण खवा घालूया. मी हा किसला आहे, पण तुम्ही तुकडे केले तरी चालतील. हा माझा केकसाठीचा खवा होता, थोडासा ठेवला होता मी बाजूला, त्याच्याबरोबर तोही किसून टाकला. नाहीतर चुरून टाकला तरी चालणार आहे. आणि खवा नसेल तर पेढे टाका. हे खरं ऑप्शनल आहे. जर खवा नसेल तर तुम्ही साय वाढवा, तेही छान लागतं. नाहीतर मग पेढे आणा थोडे 4 आणि ते टाका, तेही छान लागतं. आणि काहीच नसेल तर साय टाकली भरपूर तरी काही हरकत नाही. 5-6 दिवसाची साय टाकून द्यायची. आता परत थोडंसं पातळ होईल. आता थोडं कमी जास्त करत करत बघायचं. आता हे किती टाकायचा हे आपल्या अंदाजाप्रमाणे टाकायचा. आपल्याला किती लालचुटूक हवा आहे ना हलवा, त्या हिशोबाने टाकायचा. आता मी जरा चेक करते. अगदी आपल्याला ॲबनॉर्मल लाल कलर नको आहे. आता त्याला छान दिसेल असा आणि फार भडक नको असा करायचा आहे आपल्याला. जरा हलवून चेक करते. आणि एक लक्षात घ्या, आटलं की तो आणखीन लाल होणार आहे. त्यामुळे आपल्याला फार लाल चुटूक आत्ताच करायचं नाही आहे. मला वाटतं एवढा पुरेसा आहे बरं का. तरी मी बऱ्यापैकी टाकला आहे बरं का. आटलं ना की ते आणखी लाल होणार आहे. आणि आता असं दिसतं आहे, पण वरून लाईट चालू आहे ना, म्हणून थोडं ब्राईट वाटतं आहे. ॲक्च्युली जरा बऱ्यापैकी कलर आलेला आहे. आता काय आटवायचं, थोडी वेलची पूड टाकायची शेवटला की आपला गाजर हलवा रेडी आहे. थोडा कमी करूयात गॅस, कारण एकदम लागायची शक्यता यावेळी जरा लागतो बरं का, थोडं लक्ष द्या. आता वेलची पूड टाकली मी थोडीशी, म्हणजे एक अर्धा छोटा चमचा वगैरे. ही मी घरीच केलेली आहे, त्यामुळे स्ट्रॉंग आहे. आणि याच्यामध्ये मी सालं नाही घेत, फक्त आतमधले बिया असतात, त्यामुळे आणखीन स्ट्रॉंग होते. तर आपला गाजर हलवा रेडी आहे. आपण प्लेटिंग करूयात. कामफत्ते, काय लाल चुटूक रंग आहे ना, याच्यापेक्षा जास्त रंग नको, मग ते जरा अननॅचरल वाटतं नाही का. बदामपेक्षा आहे ना पिस्त्याने फार छान वाटतं, डेकोरेशनला जरा छान वाटतं. चला तर मग आपला गाजर हलवा अगदी रेडी आहे. मस्त गार्निशिंग करून बदाम पिस्त्याचं किती छान दिसतोय नाही का, कलर देखील. आणि छोटीशी ट्रिक वापरून आपण हा कलर आणलेला आहे. तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक्स आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बरं का. त्यामुळे मला देखील मोटिवेशन मिळतं आणि मी नवीन काहीतरी तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न करते. तर चला भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.